अक्षय आणि विजय. स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला विजय. निवडी टीमचा जो खेळाडू आहे 11 मधला अक्षय, एक खेळाडू इकडे पाठवा. 11 मधला चालेल आणि त्यानंतर मॅच स्टार्ट करा. आपल्याला विनंती आहे. नॉन स्ट्राईकला कोण बॅट्समन आहेत? माफी असावी, विक्रम आहेत. विक्रम. धनंजय थोडंसं पाठी या. पहिला एक सिंगल आलाय पहिल्याच बॉलवरती. मॅचला सुरुवात झाली. अनिकेत बॉलिंग करतोय. फुल टॉस बॉल लेग साईडला पंच केलाय. त्या ठिकाणी बॅटने एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. मॅचला सुरुवात झाली. अगदी मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लाखवडगावची स्पर्धा आहे. लाखवडगाव हे खऱ्या अर्थाने महाबळेश्वर तालुक्यातलं केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जाणारं गाव आहे. चर्चेत असणारं गाव आहे. त्या कारणाने या गावची स्पर्धा सुपर डुपर हिट होईल त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. एक चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अनिकेत कदम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. अक्षय बॅटिंग करतायत. होल्डर या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू KSK मधला अक्षय. खोलात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक, ऑफ साइडला देखना स्ट्रोक आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. धावा किती मिळतील? तर पंचांनी सांगितलं 2 धावा. थोडस मैदानामध्ये अडथळा आहे. ग्रामीण क्रिकेटची आज आठवण होते पहा. आपल्या तिकडे आपण वावरामध्ये क्रिकेट खेळायचो. तिथे बाउंड्री नसायची. त्या ठिकाणी आपण डिक्लेअर ठेवायचो. काही काही ठिकाणी आपण आपल्या घराच्या बाजूला ग्राउंड असायचं. या सगळ्या गोष्टी ना आज आपल्याला आठवत आहेत. बॅकफुटला गेले, बॉलला उचललंय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पकडलाय झेल. इथे अक्षय मिस्टर होल्डरचा खेळ संपलाय. विकेटचं पतन. 4 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि मिस्टर अक्षय ज्यांना होल्डर म्हटलं जातं त्यांची विकेट्स प्राप्त होते गोगवे संघाला. PCC गोगवे संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मागील काही दिवसापूर्वी PCC गोगवे यांच्या माध्यमातून अप्रतिम स्पर्धा पाहिली जी ऐरोली या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. आशिष आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. पहिलं षटक तुम्ही पाहताय पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामध्ये विकेट प्राप्त होते. 4 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. खोला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड स्ट्रेट बॅटने खेळलाय. बॅटचा फेस ओपन केला. धावा किती मिळतील? धावा 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि इथे यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा स्कोरबोर्डती लागतात. अनिकेत यांचं अप्रतिम बॉलिंग राहिली. 6 बॉल त्यांनी हाताळले. एक विकेट प्राप्त होताना त्यांना पाहायला मिळाली. 6 धावा स्कोरबोर्डती लागतात. बॅटिंग करणारी टीम आहे विवर. बॅटिंग करणारी टीम आहे माफी असावी निवडी टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. अनेक प्रेक्षक आमच्या बरोबर जोडलेत. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहत असाल तर आपलंही स्वागत आहे. स्पर्धा लाखवड गावची आहे जे महाबळेश्वर तालुक्यामधलं गाव आहे. अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि निसर्गरम्य असलेलं गाव. आज मात्र त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आदरणीय सुरेश शेठ शिंदे साहेब या स्पर्धेमध्ये तात्पुरती रजा घेत आहेत. दादांना विनंती करतो संध्याकाळी बक्षीस वितरण सोहळ्याला आपण उपस्थित राहा. थँक्यू सो मच. डावखुरा फलंदाज विक्रम आता मात्र स्ट्राईक एंडला. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलर आहेत अभिषेक कदम. 6 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. पहिलं षटक चांगलं राहिलं अनिकेतचं. आता इथून पुढे षटक क्रमांक 2 मध्ये खेळ आलाय. डावखुरे फलंदाज आहेत विक्रम. हा पहिला बॉल. यस पंच सांगतायत वाईट बॉल आहे. +1 आहे म्हणजे 2 धावा आहेत पहा. 2 धावा आल्या की लगेच टाळ्यांचा प्रतिसाद येतोय पहा. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज विक्रम. डावखुरे फलंदाज असतात ना त्यांना बॅटिंग करताना पाहणं खूप आनंददायक असतं आणि कौतुक करावं लागेल. विक्रम स्ट्राईक एंडला. आता मात्र बॅटर आहेत आशिष. मजा येईल या मॅचमध्ये कारण गोगवे विरुद्ध निवडी हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड पुढे आले होते, पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं वाईड आहे, एक्स्ट्रा रन्स दिल्या जात आहेत. कारण या मैदानावरती धावा आहेत, तुम्ही 18 बॉल 25 केल्या तरी मॅच जिंकू शकता. कारण मैदानामध्ये बरेचसे अडथळे आहेत. सकाळच्या सत्रापासून केवळ 2 षटकार मारलेत. मागील मॅचमध्ये किरणने मारलेला डाऊन द ग्राउंड फटका अभूतपूर्व होता, भयानक होता. 2 षटकार आलेत सकाळपासून. याही बॉलला सोडलंय, परंतु पंचांनी नजर रोखून ठेवली, डॉट बॉल आहे. आधुनिक नियम क्रिकेटचे आलेत, त्या ठिकाणी तुम्ही थोडेसे शफल झालात ऑफस्टमच्या बाहेर तर तितकाच बॉल बाहेरही देखील तेवढा पकडला जातो, आणि हे मला वाटतं आता सर्व खेळाडूंना माहीत आहे. डाऊन द ग्राउंड पुढे येऊन खेळलाय, बॉल हवेमध्ये स्टँड राहिलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतील आणि झेल पकडतील. विकेटचं पतन, खेळाडू क्रमांक 2 बाद इथे होताना पाहायला मिळतोय. आशिष बॅक इन टू द पवेलियन. मी विनंती करतो आदरणीय आमचे सुभाष दादा संगपाळ, युवा सेना सोळशी विभाग संघटक सुभाष दादा संगपाळ, आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत आणि आज आपल्या स्पर्धेमध्ये त्यांचं आम्ही करतोय मनापासून स्वागत. सुभाष दादा वेलकम, सुस्वागतम. स्कोरबोर्ड होती धावा लागतायत 10, 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहेत. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आलाय. गोगवे विरुद्ध निवडी अशी मॅच आहे. सकाळच्या सत्रामधल्या या मॅचेस आहेत. प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यानिमित्त ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. आपल्याच ग्रामदैवताच्या नावावरची ही क्रिकेट स्पर्धा जन्नीमाता क्रिकेट क्लब लाखवड यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही भव्य दिव्य जन्नीमाता चषक ही स्पर्धा. हा फटका लेग साइडला पंच करण्याचा प्रयत्न, फटका तितका बॅटवरती आलेला नाहीये. 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. खराब फिल्डिंग मी म्हणेन. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला उंचावा लागेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला या स्पर्धेमध्ये जिंकून देऊ शकतं. अभिषेक कदम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळतंय. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतायत 13 धावा, 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 2 आहे जे अभिषेक कदम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. चांगले खेळाडू आहेत क्रिकेटचे. गोगवी गाव म्हटलं की अनेक चांगले खेळाडू आहेत आणि त्याच्यामध्ये अभिषेक कदम हे खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हा फटका डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. एक टप्पा घेत अनिकेत कदम त्या ठिकाणी आहेत. बॉल अडवतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न होणार की नाही. ओ इथे 2 धावा, 2 धावा स्कोरबोर्डवरती आम्ही अंकित करू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 15 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. क्रिकेटची अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आज लाखवड गाव आपण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने महाबळेश्वर तालुक्यातील नामवंत गाव आहे, चर्चेत असणारं गाव आहे. आपण लाखवड गावचा संपूर्ण इतिहास पाहिला तर खऱ्या अर्थाने एक विकसित गाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि मगाशीच आमचे कॉमेंटेटरांनी उल्लेख केला अन्न वस्त्र निवारा, आणि गावामध्ये काय पाहिजे तर तुमची खऱ्या अर्थाने रस्ते चांगले पाहिजे, मंदिराचं काम सुसज्ज असं केलंय, पाण्याची खूप चांगली व्यवस्था लाखवड गावाला आहे. त्या कारणाने हे गाव विकसित म्हणून लाखवड गाव महाबळेश्वर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा, पंच सांगतायत त्या ठिकाणी डॉट बॉल आहे. अगदी बॅट्समन निशब्द राहिले. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. धावा संख्या 15 धावा, 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. डावखुरा फलंदाज विक्रम, ओहो लेग साइडला पंच करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज आहे. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 16 धावा स्कोरबोर्डती लागतायत. निखिल कदम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत. नामवंत खेळाडू आहेत. 2018ला निखिल कदम यांना आपण पाहिलं गोगवे BCC मध्ये खेळताना. त्यावेळेस मात्र काय फॉर्म मध्ये होते, भन्नाट फॉर्म मध्ये होते. थोडंसं क्रिकेटपासून लांब राहिले. पुन्हा एकदा PCC गोगवे संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली एक सोपा झेल पकडताना विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद होतील. धावसंख्या 16 स्कोरबोर्डती लागते. PCC गोगवे चांगली बॉलिंग.
आदरणीय आमचे शफीक बाय यांना मी विनंती करतो, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. शफीक बाय, आपल्याला विनंती आहे, मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅट्समन विशाल आलेत मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. त्याचबरोबर आमचे किशोर दादा यांनाही विनंती आहे, मुख्य व्यासपीठावरती या. शफीक बाय त्याचबरोबर किशोर दादा यांचं आगमन होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. खराब लाईन आहे, परंतु पंच सांगतायत या ठिकाणी वाईड आहे, कारण लेग स्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल. आता मात्र इथून पुढे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 विकेट्स आले, 1 रन आले, वाईड आले. थांबा 3 बॉल नंतर. तर आपण मुख्य व्यासपीठावरती आमचे किशोर दादा जे KSK महाबळेश्वरचे उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. वा, काय फटका सजवलाय, डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. ऑन साइडला धावा किती घेतल्या जात आहेत? 2 तर कंप्लीट केल्यात, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. त्याचबरोबर आमचे गणेश दादा कोळी यांचंही आगमन होत आहे. दादा या मुख्य व्यासपीठावरती, आपलंही सरचे स्वागत आहे. गणेश दादा कोळी. पुढचा बॉल. ओ, हा फटका आपण जर बॉल पाहिला सरळ लेग स्टंप वरून निघून चाललाय आणि वाईट बॉल आहे. त्याचबरोबर पैलवान विकास संगपाळ यांना विनंती केली जाते, मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही स्वागत आहे. पैलवान विकास संगपाळ प्लीज या. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती आहे 20 धावा, 20 रन्स. केवळ 20 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. निखिल कदम फिरकी गोलंदाज. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन, पाठीमागे बॉल चाललाय, सिंगल मिळेल त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती सिंगल आले आणि इथे आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड होती लागते ती 21. 22 तसं टार्गेट आहे. काही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. शफीक भाई यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. शफीक भाई या. कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण फोकस करा. प्रमुख पाहुणे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. शफीक भाई मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर KSK महाबळेश्वर टीम प्रतिष्ठानचे चांगले खेळाडू आणि मांगर गाव आहे त्यांचं किशोर दादा यांना आपण सन्मानित करतोय. कॅमेरामॅनच्या तिथून तुम्ही थोडंसं साईडला सर, आपल्याला विनंती आहे. PCC गोगवे त्या बाजूला जावा. त्याच नंतर आमचे आदरणीय गणेश दादा कोळी यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कॅमेरामॅन पासून थोडंसं लांब राहिला तर बरं होईल. PCC गोगवे टीम गणेश दादा कोळी यांना सन्मानित केलं जात आहे मुख्य व्यासपीठावरती. आगतम स्वागतम सुस्वागतम, अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि ती परंपरा लाखवड गावच्या माध्यमातून जोपासली जाते. पुढील सन्मान आहे आमचे लाडके सुभाषदादा संगपाळ यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. युवा सेना सोळशी विभाग संघटक सुभाषदादा संगपाळ यांचाही सन्मान केला जातोय. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत आणि आज आपल्या गावची स्पर्धा आहे त्या कारणाने ते मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर नेक्स्ट सन्मान आहे विकास संगपाळ, पैलवान आहेत आणि त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे मुख्य व्यासपीठावरती. विकास संगपाळ या. पैलवान विकास संगपाळ यांनाही आपण सन्मानित करणार आहोत आणि उत्तम क्रिकेटरही आहेत विकास, यांना सन्मानित केलं जात आहे. आज आपण पाहतो ही क्रिकेटची स्पर्धा जननिर्माता क्रिकेट क्लब लाखवड यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा अनेक मान्यवरांचा यथोचित तसा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी करतोय. त्यामध्ये विकास संगपाळ पैलवान उत्तम क्रिकेटर त्यांना सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो मच.
निवळी टीम प्रथम बॅटिंग करताना 21 बनवल्या, 22चं टार्गेट आहे पीसीसी गोगवे संघासमोर. विशाल उतेकर बॉलिंग मार्कवरती येत आहेत. स्ट्राईक एंडला निखिल, नॉन स्ट्राईकला अभिषेक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, पंच त्या ठिकाणी सज्ज आहेत. सेकंड इनिंग मध्ये आपण आलोय. पहिला बॉल प्रगतीपथावरती तुम्ही पाहताय. तर पहिला बॉल सेकंड इनिंग मध्ये डाऊन द ग्राउंड, फाईलला फटका अप्रतिम, एका हातामध्ये झेल घेतलाय. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. जन्नीमाता क्रिकेट क्लब लाखवड यांच्या माध्यमातून जन्नीमाता चषक 2025चा अप्रतिम झेल टिपलाय. नाव आहे अमोल निवळे. क्या बात है, सुपर कॅच. व्हॉट अ कॅच यार. अमोल निवळे, तुझं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अगदी T20 विश्वकप आपण जिंकला, सूर्यकुमार यादव यांनी जो झेल घेतला होता त्याच पद्धतीने हा झेल एका हातामध्ये टिपलाय. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. निखिल बॅट्समन, नाव स्वप्नील दादा आहे जे टीमचे कॅप्टन आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेलेत. पहिला सिंगल आलाय, पहिल्या बॉलवरती विकेट आली. काय कॅच पकडला यार. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण नेहमी आम्ही सांगत असतो. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. वा, काय क्रिकेट खेळलं जाते पहा. हे टेक्निकल क्रिकेट आहे, म्हणजे क्रिकेटमधले चांगले फटके खेळताना त्यांना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जातात, त्यानंतर फक्त हलकी बॅट लावली जाते. सेकंड स्लिपमधून बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होताना सिंगलसाठी पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 2. स्वप्नील नॉन स्ट्राईकला अभिषेक. तू कॉमेंट्रीवरती लक्ष ठेव, मी काय बोलतो तुझं. पुढचा बॉल, खोला टाकलेला बॉल, ड्राईव्ह केलाय, अप्रतिम ड्राईव्ह आहे. एक टप्पा घेत बॉल जातोय का, परंतु 2 धावा. काय गुड रनिंग बिटवीन द विकेट. टेक्निकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. स्टान्स खूप चांगला आहे, बेसिक खूप चांगला आहे, फुटवर्क खूप चांगलं आहे. मोबाईलमध्ये जेवढं नेटवर्क महत्वाचं आहे ना, तेवढं क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं आहे. अप्रतिम बॅटिंग स्वप्नील कदम यांची, कॅप्टन आहेत संघाचे. पुढचा बॉल हलक्या हाताने पाठीमागे फक्त पुश केलंय आणि एका धावाने खुश होतील. क्या बात आहे. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 5 धावा स्कोरबोर्डती लागतात. तंत्रशुद्ध बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील कदम यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. त्यांना माहीत आहे 22 धावा करायच्या आहेत, मोठे स्ट्रोकची गरज नाहीये. सिंगल डबलनी काम होऊन जाईल, कारण 22 धावा करायच्या आहेत. पुढचा बॉल लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं. 6 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ इथे समाप्त झालाय. 6 धावा आल्यात, म्हणजे इथून पुढे 22 मधून 6 धावा आपण वजा केल्या तर धावा राहतायत त्या 16 धावा. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे आणि या मॅच मध्ये मजा येईल यार. डीजे मास्टर आता थोडंसं तयार राहा, आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन तुम्ही कराल. चला एक मराठी संगीत घेऊन या. चला लगेच. बॉलिंग मार्क होती शैलेश निवळे येताना पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला स्वप्नील कदम, त्यांच्या बॅटमधून धावा आल्या तर 22चं टार्गेट आहे. शैलेश निवळे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आलेत. आमचे डीजे मास्टर आता तयार होत आहेत. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला मराठी आणि हिंदी गाण्यांचा तडका तुम्हाला ऐकायला येईल, कारण आज प्रजासत्ताक दिन आहे. आनंदमय वातावरण आहे आणि
ही स्पर्धा. ओहो, इथे काय घडलंय? नो बॉलचा इशारा, बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये 2 धावांसाठी. नो बॉल प्लस 2 धावा म्हणजे धावा मिळतील 3. अगदी सकाळपासून पहिला भीमरचा नो येताना पाहायला मिळतोय. शैलेश निवळे बॉलिंग मार्क होती, तुम्ही पाहताय. फ्रीटचा इशारा पंचांनी दिलाय. उघडा डोळे, पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. 9 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. इथून पुढे 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 13 धावांची गरज. आडव्या बॅटनी स्ट्रोक चांगला आहे. लेग साईडला पंच केलाय, बॉल चाललाय बाहेर पुन्हा एकदा. 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. 11 धावा स्कोरबोर्डती लागतायत. अर्धा टप्पा टीमनी पार केलाय, अर्धा टप्पा गाठायचा आहे. स्वप्नील कदम अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना आपण त्यांना पाहतोय. आणखी 11 धावांची गरज असेल. खोलात टाकलेला बॉल लेग साईडला पंच केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि इथे 2 धावा कंप्लीट करताना बॅट्समन स्वप्नील कदम. 13 धावा स्कोरबोर्डती लागतात. तिथून पुढे केवळ 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग. धावा कमी होत्या आणि त्याचा पाठलाग यशस्वीरित्या पीसीसी गोगवे टीम करताना पाहायला मिळते. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येणं गरजेचं असेल. निवडी टीमचा विचार केला ना तर पहिला जो बीमर आला त्यांनी मात्र टीमचं समीकरण हातातून त्यांच्या निसटून चाललंय की काय पाहायला मिळतंय. शैलेश निवळे बॉल पाठीमागे चाललाय. वाईड +1 म्हणजेच 2 धावा. यस, 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय. 15 धावा स्कोरबोर्डती लागतात. केवळ 7 धावांची गरज सामना संपवण्यासाठी. स्वप्नील कदम त्यांनी धावा गोळा केल्या. लेग साईडला पंच केलाय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाणार नाहीये. 2 धावा मिळतील, परंतु या 2 धावा अगदी 4 धावांसाठी आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 17. इथून पुढे धावांची गरज आहे 5. KSK कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश कदम, आपण या. आपलाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे. डीजे मास्टर, काही सिस्टम आपली हलवू नका, आपण करेक्ट चाललोय. पुढचा बॉल. 5 धावांची केवळ गरज आहे सामना फिनिश करण्यासाठी. लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 धावांची गरज आहे. चांगल्या प्रकारचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. 1 बॉल बाकी आहे अजून, म्हणजे 7 बॉल आणि 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम पीसीसी गोगवे संघाला. विपक्ष निवडी टीमला तुम्ही पाहताय. 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू 5 धावा. जितेंद्र मोरे बाहुबली या पण मुख्य व्यासपीठावरती आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. गणेश कदम, आपणही या. KSK कमिटीचे पदाधिकारी आहेत. या सर्वांना विनंती केली जाते की मुख्य व्यासपीठावरती या. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. एक चांगला बॉल इथे कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 4 धावांची गरज असेल सामना फिनिश करण्यासाठी. बॉल बाकी आहेत 6. या चला आपण ऐकूया एक मराठी संगीत. आइये डीजे.
जे अशीच साथ आपण संपूर्ण दिवसभर आम्हाला द्याल. आमच्या आवाजाची काळजी तुम्ही खूप चांगली घेताय. डीजे मास्टरचं नाव प्रताप आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. थँक्यू सो मच. आणि 4 धावांची गरज आहे. अक्षय निवळे मिस्टर होल्डर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती 4 धावांची गरज. पहिला बॉल वेगवान बॉल. डॉट बॉलची सांगता होणार नाही. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावा. डॉट बॉल होऊ शकला असता. एसटी रक्षकाने चुकी केली. पश्चाताप झालाय. त्यांनी स्वतःहून आपली जागा सोडली. आता 3 धावांची गरज आहे. डीजे अक्षय थोरात अप्रतिम सिस्टम आहे. त्याचं कौतुक आपण नेहमीच करणार आहोत. पुढचा बॉल 3 धावांची गरज. बॅकफुटला गेले. बॉलला फक्त सिंगल साठी पाठवले. पंचांनी सांगितलंय सिंगल आहे. 2 धावांची गरज असेल इथून पुढे. चला निपाणी टीम आपण या. कॅप्टन दोन्ही विजेत्या टीम मध्ये मॅच होईल. आपण टॉस करणार आहोत. 2 धावांची गरज आहे. बॉल आहे 4. 4 चेंडू 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षण थोडस पुढे घेतलंय. प्रेशर देण्याचं काम केलंय. पुढचा बॉल. ओहो हा बॉल डाऊन द ग्राउंड लेग स्टंप सोडून चालला यार. वाईट बॉल आहे. म्हणजे एका धावेची गरज आहे. 4 चेंडू एका धावेची गरज. आपण लगेच टॉस करणार आहोत. विनिंग टीम दोन्ही विनिंग टीम असतील. जो जिंकेल तो मात्र टॉस साठी येईल. आणि विनंती आहे. ओहो हलक्या हाताने सिंगल प्राप्त केली. पीसीसी गोगवे संघ या सीझन मध्ये पहिला विजय प्राप्त केलाय. चला टॉस करणार आहोत आपण.